असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार करत डोळे उघडायचे. दोन्ही हात बाजूने वर घेऊन जायचे. डोक्याच्या वर हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि छान पाठीला वर स्ट्रेच करायचंय. लोअर बॅकला रिलीज करायचंय. लोअर बॅकवरचं टेन्शन रिलीज करायचंय. हळुवारपणे दोन्ही हात बाजूने खाली घेऊन यायचे. आता दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि त्यानंतर आपल्याला आता नेक रोटेशन करायचंय, म्हणजे मानेला गोलाकार फिरवायचंय. ठीक आहे. त्यासाठी हनुवटी आधी छातीच्या जवळ आणि उजव्या बाजूने डोकं वर घेऊन जात मागे, डाव्या बाजूने खाली. पुन्हा उजव्या बाजूने वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. कंटिन्यू करायचे अजून 2 राउंड आणि अगदी हळूहळू करायचंय, जेणेकरून आपल्या मानेवरचा सगळा ताण निघून जाईल. आणि हळुवारपणे खाली. आता उलट्या दिशेने डाव्या बाजूने डोकं वर, उजव्या बाजूने खाली घेऊन यायचं. व्हेरी नाईस. पुन्हा डाव्या बाजूने वर, उजव्या बाजूने खाली. डाव्या बाजूने वर, उजव्या बाजूने खाली. हळुवारपणे रिलॅक्स. आणि आता आपण शोल्डर रोटेशन्स कडे वळूयात. त्यासाठी 5ही बोटं आपली शोल्डरवर ठेवून द्यायची. दोन्ही कोपर जे आहेत ते समोर छातीच्या एकत्र घेऊन यायचे आणि मग इथून आपल्याला दोन्ही कोपर वर उचलत छान ओपन करायचे साइड्सला, मागे घेऊन जायचेत आणि मग पुन्हा पुढे आणायचे. अशा प्रकारे पूर्ण रोटेशन करायचंय. 1 2 पूर्ण छातीला
स्ट्रेच झालं पाहिजे. 3, 4 आणि 5. आता उलट्या दिशेने 1, 2, 3 मागून पुढे आणताना देखील कोपरमध्ये जॉइन करायचं समोर. 4 आणि 5. रिलॅक्स. दोन्ही हात गुडघ्यांवर. आता आर्म रोटेशन करूयात. आर्म्स रोटेशनसाठी दोन्ही हात बाजूला सरळ आणि सुरुवात करायची. 1, येस. 2, 3, पूर्ण आर्म रोटेशन. 4 आणि 5. उलट्या दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. व्हेरी नाईस. हळुवारपणे गुडघ्यांवर. छान दीर्घ श्वास आत घ्या. थोडासा मोठा श्वास घ्यायचा आणि अगदी हळूहळू बाहेर सोडायचा. ज्यावेळेस मी म्हणते हळूहळू बाहेर सोडायचंय, म्हणजे श्वास सोडताना ॲटलिस्ट आपल्याला 8 वेळा काउंट करायचा आणि 8 काउंट होईपर्यंत श्वास आपला बाहेर जात राहिला पाहिजे. आता दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. त्यांना घट्ट पकडून घ्यायचंय आणि आता आपण करणार आहोत वेस्ट रोटेशन. सो आपल्याला फक्त अप्पर बॉडी जी आहे तिला रोटेट करायचंय. ठीक आहे? वेस्टमधून. सो आता उजव्या बाजूला थोडंसं समोर खाली झुकत, तिथून आपल्याला डाव्या बाजूला राउंड करत मग मागे आणि पुन्हा उजव्या बाजूने पुढे. 1, 2, 3, 4, 5. उलट्या दिशेने 1, 2, हळू-हळू करायचंय, अगदी हळू-हळू. 3, 4 आणि 5. रिलॅक्स. आता दोन्ही हात मागे ठेवून द्या. हिप्सच्या जवळ ठेवायचेत, पण मागे. दोन्ही पाय जे आहेत ते गुडघ्यातून दुमडायचेत आणि स्टँडिंग पोझिशनला, नी स्टँडिंग पोझिशनला. अनघा समोरच हे करा, फ्रंट व्ह्यूज द्या. येस. दोन्ही पायांमध्ये कमरेइतकं अंतर ठेवायचंय. अजून थोडंसं वाढवा. येस. हाताने मागे आपण सपोर्ट घेतलाय. आता हे आपण इम्प्लांटेशन मध्ये देखील करू शकतो. सो यामध्ये काय करायचंय, आधी उजवा गुडघा, सो पायातलं अंतर अजून वाढवा. हं. आता उजवा गुडघा जो आहे तो मध्ये सेंटरला खाली घेऊन यायचा, मॅटला टच करायचंय. त्यानंतर उजवा गुडघा वर, मग डावा गुडघा खाली, डावा गुडघा वर, उजवा गुडघा खाली. हळूहळू पूर्ण स्ट्रेच करायचं. उजवा गुडघा वर. आता यामध्ये जर पाय खूप जास्त दूर असतील तुमच्या हिप्स पासून, तर त्यांना थोडं हिप्सच्या जवळ ठेवायचं. हील्सला हिप्सच्या थोडं जवळ ठेवा. येस. व्हेरी नाईस. कंटिन्यू करायचंय. मयुरी थोडंसं पायातलं अंतर वाढवा. येस. छान करताय सुप्रिया. पण इतकं मागे हात नाही ठेवायचे. हात थोडे जवळ आणा. हां, पाठीला एकदम झोपवायचं नाही आपल्याला. आणि यामध्ये असं होतं आपले हिप्स सरकत-सरकत पुढे जातात. सो पुन्हा एकदा हाताच्या जवळ घेऊन यायचं आणि पाठीला सरळ करायचं. हां, छान. रिलॅक्स. आणि आता इथून बद्ध कोणासनामध्ये बसायचंय. सो प्रतीक्षा, थोडंसं मागे जा. हां, मॅटला घेऊनच मागे जा पूर्ण. अजून मागे.
अजून मागे. बस. इथे करायचं. ठीक आहे? चलो. आता दोन्ही पाय आपल्याला जोडायचे. बद्ध कोणासनामध्ये. दोन्ही हातांनी पायाला होल्ड करा. श्वास घे. आधी पाठ सरळ करा छान. वर उचलायचे पाठ. स्पाइन जी आहे ती स्ट्रेट असली पाहिजे. वरती उचलून ठेवायची. त्यानंतर श्वास घेत गुडघे वर. श्वास सोडत गुडघे खाली. श्वास घेत गुडघे वर. श्वास सोडत गुडघे खाली. श्वास घेत गुडघे वर. श्वास सोडत गुडघे खाली. येस, कंटिन्यू करायचंय. प्रतीक्षा तुम्ही काय करा, की दोन्ही गुडघ्यांच्या खाली हाताचा सपोर्ट द्या. गुडघ्यांच्या खाली हाताचा सपोर्ट द्या. तुमचे नीज आहेत ना, नीज, गुडघे कोणते? हा, त्याच्या खाली सपोर्ट द्या आणि त्याने हातांनी त्यांना जवळ आणा आणि साईडला करा. येस, हे बेटर आहे. ठीक आहे, कंटिन्यू. व्हेरी नाईस. जितके गुडघे आपण जवळ आणू शकू वरती तितके आणायचे आणि जितके खाली जाऊन ठेवू शकू तितके फ्लोअरला टच करायचा प्रयत्न करायचा. गुडघे वर आणि खाली. आणि आता आपल्याला गुडघे खाली प्रेस करायचे. सो दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि आता हलकं हलकं प्रेस करायचंय खाली. आपल्याला जितकं आवडतंय किंवा जितकं करून छान वाटतंय तितकं. दुखेपर्यंत आपल्याला खाली पुश नाही करायचं. तुम्हाला स्ट्रेच फील होईपर्यंत पुश करायचं. व्हेरी नाईस. आता दोन्ही हात समोर समोर मॅटवर ठेवायचे आणि समोर खाली सरकवत पोट, छाती, डोकं समोर खाली घेऊन जायचं. पाय याच पोझिशनला आहेत. जितकं तुम्ही जाऊ शकताय तितकं.